या वळवे मैदानाकडे ओपनिंग पेअर दाखल झालेली मैदानावरती करण ठाकूर आणि रितेश म्हात्रे समोर वडवली बॉलिंग मार्क व तयार कमलेश उर्फ कावा वडवली आज आपण बघितलं विशाल पाटील टीम मध्ये नाही आहेत बरेचसे खेळाडू जे रबर बॉल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतायत आणि विशाल पाटील असतील त्याचबरोबर विनायक पाटील हे दोन बंधुराज मॅच बघत असतील विनायक जरूर बघत असतील जरी जॉबवर असले तरी नेहमी टीमच्या सोबत असतात ओ स्लाइस करण्याचा प्रयत्न चेंडू हवे झेलची शक्यता झेल टिपलाय वॉट कॅच पहिला गडी इथून मात्र बाद होतोय मागच्या मॅच मध्ये करण लवकर बाद झाला होता इथेही शून्यावरती बाद मोठा धक्का आरएम इलेव्हन सोनार पडाला करण न्यू बॅटर मैदानावरती आर्यन ठाकूर एन नंबर 3 लवकर यावं लागलं आर्यनला पण दुसऱ्या बाजूला इन्फॉर्म बॅटर रितेश नॉनस्टॉक इंडलाय कमलेश हा वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे दिशाहीने वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत बघूया ही बक्षीस पात्र फेरी जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये अर्थातच फायनल मध्ये प्रविष्ट करेल ऑन साइडला फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अतिरिक्त बाउन्सने फिल्डरच्या डोक्यावरनं झेप घेतली चेंडूने सीमारेषे बाहेर हा चौकार धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती 5 सुरुवात विकेटने झाली त्यानंतर वाईड आणि हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आरच्या बॅटमधून आलेला चौकार एक चांगली बॅटल एक चांगली मॅच मागचा सामना रितेशने एक हाती आपल्या टीमला जिंकून दिला दबावात असं म्हणतात हिंदीमध्ये कुछ लोक बिखरते कुछ लोक निखरते आणि रितेशची बॅटिंग आज आपण बघितली जबरदस्त तळपताना या दरम्यान कंप्लीट होतील गुड रनिंग बिटवीन द विकेट एक मोठं लक्ष उभं करावं लागेल मागच्या मॅचमध्ये चेसिंग केली या मॅचमध्ये डिफेंड करायचे दावा त्यासाठी मोठं लक्ष उभं करावं लागेल समोर अंसिका 11 चेंज द गेम वडवली बी आदरणीय नितीन केणी साहेब धरणा गावचे सामाजिक कार्यकर्ते क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि नेहमीच या टीमला पुरस्कृत करणारे व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत उद्या पहिला सामना दिवा आणि तिसगावमध्ये असणार आहे दोन्ही टीमने 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे 9:45 वाजता आपण मॅच सुरू करणार आहोत उद्या एक मॅच जास्त आहे आणि लक्षात असू द्या 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत 4 आणि 3 ओव्हरच्या मॅचेस नाही आहेत त्यामुळे कुणी असा विचार करू नका लेट जाऊया नंतर बघूया काय होत नाही अजिबात नाही आज पहिला दिवस होता उशीर जरूर झाला पण उद्या वेळेवरती मॅचेस सुरू होतील आणि इथे अगदी वेळेवरती आला चेंडू बॅटवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट गेलाय चेंडू सीमारेच्या बाहेर आलाय षटकार आर्यनच्या बॅटमधून आणि तिसगावमध्ये पहिली मॅच त्यानंतर आगासन वर्सेस घारिवली तिसरा सामना दातिरी वर्सेस वसार चौथा सामना एदुडने ब सतरंगी क्रिकेट संघ एदुडने ब वर्सेस हर्ष 11 वाडेघर म्हणजे उद्याचाही पोल जबरदस्त आहे किंग ट्रॉफीमध्ये खेळणं प्रत्येकाला आवडत असतं खरं तर फॉर्मॅट थोडा आम्ही बदलला आधी 40 प्लसच्या संघांनाही प्राधान्य देण्याचा विचार होता लेग बायचा इशारा पण 40 प्लसचे संघ कुठेही त्या पद्धतीने खरं तर तो रिस्पॉन्स आला नाही
तर त्यामुळे निकेतने ठरवलं की आपण रेग्युलरचे 16 संघ खेळूया आणि त्यामुळे हे 8 संघ आज आणि उद्या 8 संघ खेळताना तुम्हाला दिसतील. 16 संघांचा सहभाग आणि 16 संघांमध्ये तुम्हाला मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक स्कूटी आणि रितेश सहा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकाच्या अंती रितेश स्ट्राईक वरती आला आणि रितेशने पहिला बॉल फेस करताना षटकाराने दाखवून दिला जणू काय पहिल्या मॅच पासून जो फॉर्म त्याने दाखवलाय. पहिल्या मॅचमध्ये 50, त्यानंतर आपण बघितलं 37 आणि आता मात्र सुरुवात षटकार आणि भोपर नाईटमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं त्याची बाईक काही पॉईंटने जरूर त्याच्या हातून निसटली. 6 पॉईंटने हरकत नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. आयुष्यातही बऱ्याचदा कधी-कधी आपण बघतोय की एखादं स्वप्न आपलं पूर्ण होत असतं आणि ते अर्ध्यावरतीच राहून जातं. पण संधीही मिळत असते. बाईक नाही मिळाली, पण टीम जिंकणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं एक सच्चा खेळाडूसाठी. रितेश एक सच्चा खेळाडू आहे, जो नेहमी टीमच्या हितासाठी खेळत आलाय. ओ सुंदर फटका आर्यनकडनं. कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. डीजे अगं अगं बनशी बनशी तुला हिस्सा द्याव घनशी, पण द्यायलाच लागेल. सातबारावर नाव असल्यावर किती सांगा तुला किती खर्च केला. एकदा बहीण बोलली हिस्सा पूर्ण पाहिजे, कोणीच रोखू शकत. ओहो हो कॉट बिहाइंड. फलंदाज आर्यन बाद होतोय. मैदानावरती दुसरी सफलता मिळत असताना त्या ठिकाणी आपण बघतो चेंज द गेम वडवली व्हीला. गरज होती या विकेटची, कारण की दोन्ही बॅटर आक्रमकतेने बॅटिंग करत होते आणि हा दुसरा गडी बाद. आर्यन बॅक टू द डगआउट. चेंडू झटपट 16 धावा खेळलेल्या आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा खेळी ज्या या स्ट्राईक रेटचा आपण विचार केला तर या ठिकाणी आपण 275चा स्ट्राईक रेट बघायला मिळाला आणि खूप चांगली बॅटिंग केली आर्यनने. छोटीशी इनिंग होती पण टीमसाठी उपयुक्त होती. बॅटिंगसाठी प्रथमेश पालकरी. पालकरी म्हटलं की आम्हाला राजू पालकरी यांची आठवण येते. भरपूर वर्ष या टीमसाठी खेळले. इंग्लंड दौराही त्यांनी केला होता. लेदर बॉलचे खूप जबरदस्त बॅट्समन होते. बॅटची एज, झेलची शक्यता आणि हा झेल स्वीकारलाय. काय जबरदस्त झेल शुभमचा आपण बघतायत. फार वेगाने गेले, यावरून त्याचा फिटनेस काय जबरदस्त आहे लक्षात येईल. आणखीन एक धक्का. न्यू बॅटर भावेश पाटील मैदानावरती येतोय. फलंदाज प्रथमेश पालकरी बाद झालेला आहे आणि मैदानावरती एक मोठा धक्का लागलेला आहे. आणि बघा सिक्युरिटी टाईट आहे आपल्या मैदानाची. आपण बॉम्ब स्क्वॉडचे श्वान तो सकाळपासून उद्घाटन प्रसंगी होता.
छोटासा पप्पी आपण बघताय तर काळ्या रंगाचा आणि गळ्यात चेन आहे त्याच्या. सोन्याची नाही आहे, पण कुणाचा तरी पाळलेला कुत्रा आहे आणि त्यामुळे तो इथे येतो आणि इथे सकाळपासून आहे. मगाशी साप देखील मैदानात दिसला किरण मात्रेला, पण तो आपल्या दिसला नाही गवतामध्ये. 25 धावा झाल्यात. यावेळेस मात्र आपण बघतायत पंच केले, समोर फिल्डर आहेत कमलेश. थोडंसं फंबल झालंय, पण एक धाव इथे मिळेल फक्त. स्ट्राईकवरती रितेश आलाय. थोडासा दबाव जरूर आहे. मागच्या मॅचमध्येही दबावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. पण आता या मॅचमध्ये चेसिंग नाही आहे. इथून मात्र धावा करायच्या आहेत. जितक्या जास्त येतील तितक्या महत्त्वाच्या आहेत. प्रेशर मागच्या मॅचमध्ये चेसिंग करताना जरूर होतं. पण इथेही प्रेशर आहे, कारण समोर एक तगडा संघ आहे. चेंज द गेम वडोली बी हंसिका 11 या नावाने आज संघ खेळतोय आणि या संघाला पुरस्कार ते नेहमीच लाभलेले आहेत. सोनारपाडा असेल, वाकण असेल, वडवली असेल, खाडे असेल, असे काही जे संघ आहेत जे सातत्याने परफॉर्मन्स चांगला देत आहेत, त्या टीमला पुरस्कार ते समोरून चालून येतात आणि नेहमीच आम्ही या सगळ्या टीमचा संघर्ष बघितलेला आहे. संघर्षामध्ये खरं तर या संघाने प्रचंड मेहनत केली आणि त्यामुळे आज त्या गावांचा खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी सन्मानाने नाव घेतलं जातं. हो, चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळतायत. ठाकूर पॉईंटला फिल्डर डीपमध्ये आहेत, पण स्वतः यष्टीरक्षक प्रतीक जाऊन या ठिकाणी चेंडू उचलतोय. लेग बायचा इशारा अंपायर SP आम्हाला करताय सुभाष पाटील. दुसऱ्या बॉलर रमेश म्हात्रे उर्फ मेक्या. दोन्हीही खेळाडू आपण बघितलं, रमेश म्हात्रे यांनी काळ गुरुदत्त सागावसाठी गाजवला. दुसऱ्या बॉलला SP आजही पाटील 11 संदर्भसाठी खेळतायत. 40+ क्रिकेट मिड ट्रॉफी शॉफीचे ऑनर देखील आहेत. SP पॅनलचे सर्वे सर्व आहेत. हो, ऑन साईडला खेळतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये. कल्पेश एका हातात चेंडू उचललाय. त्याच ॲक्शनमध्ये बघा थ्रो ऑन दी स्टंप. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण केल्यात भावेश आणि त्यावर रितेशने. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. शुभमच्या ओव्हरमध्ये धावा किती आल्यात आम्हाला भावेश सांगतायत. धावा आलेल्या त्या 8 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि या ओव्हरमध्ये केवळ 8. काय कमबॅक आहे बघा शुभम पाटीलने. या ओव्हरमध्ये 2 झटके दिले बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आणि या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पण बघूया पुढची 2 ओव्हर आहेत. पुढच्या 2 ओव्हरमध्ये जर रितेश थांबला काही काळ, त्याच्या साथीला भावेश थांबला, तर एक चांगली टोटल RM11 सोनारपाडा संघ मैदानावरती धावफलकावरती उभी करेल. पाण्याची गरज भासते, कारण की पाऊस पडत नाही आहे. आपण पाहतोय आज पाऊस येऊन जाऊ नये. अधूनमधून थोडासा रिमझिम पडतोय, पण मुसळधार पाऊस काही पडला नाही आहे. यंदा पावसाने येतानाही उशीर केलेला आहे, पण गतवर्षी मेमध्ये सुरू झाला होता. तो नॉनस्टॉप पडत होता. पण यंदा आपण बघितलं तर पाऊस फार उशिराने आला आणि पाऊस हळूहळू उशिराने येईल. कमीही होऊ शकतो भविष्यात. कारण की वृक्षतोड झपाट्याने होते आणि फक्त आपण स्वतःला राहण्यासाठी माणूस मात्र बिल्डिंग्स तयार करतोय आणि झाडं नसतील तर मग पाऊस कसा होणार? ग्लोबल वॉर्मिंगचा विषय संपूर्ण जगाला भेडसावतोय. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. निसर्गाचं जतन करणं गरजेचं आहे. बिल्डिंग बांधण्यासाठी कित्येक झाडं तोडली जातात आणि त्या कंपॅरिझनमध्ये निम्मी झाडे लावली जात नाहीत. तशी लावायला कठीण नसतात रोपं, पण त्यांचं वृक्षकरण नसतं एवढं सोपं. आणि अलीकडचं निसर्ग म्हणजे कुंडीत 4 झाडं लावली गॅलरीत, की लोकांना वाटतं की आम्ही निसर्ग जपलाय. गावाचं गाव पण हरवत चाललंय. उचललाय चेंडू. समोर फिल्डर आहेत. व्यवस्थित टायमिंग नाही झाला. एक धाव कंप्लीट केले आणि एकच मिळेल. सिंगलच्या साहाय्याने एक धावसंख्या धावफलकावरती 30. धावसंख्येवरती कुठेतरी नियंत्रण राखलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. सुरुवात जबरदस्त झाली. पण शुभमने काय कमबॅक करून दिलेलं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याच्या परफॉर्मन्सवरती टीम प्रत्येक वेळी जिंकत नसते. तुम्हाला 11 जणांना ती कमिटमेंट द्यावी लागते. 11 जणांमध्ये जिंकण्याची ती जिद्द असायला हवी. ती मेहनत करण्याची तयारी असायला हवी, तरच तुम्हाला मैदानावरती जिंकता येतं. हो, हो. यावेळेस मात्र ताकद, नजाकत, पत्र बजाव, सिक्सर.
भावेशच्या बॅटमधून षटकार आला आणि डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर झाला. ओहो, स्लोअर वन. फुल लेंथ होता, संपर्क नाही झाला. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशन दाखवत असताना ऋतिक पाटील. ऋतिकला सकाळी ऋतिक म्हणत होता की जायचं होतं मॅचला मानगरला, आणि मानगर म्हटलं की बॉस संजय पाटील यांचा फार्म हाऊस छाया रिसॉर्ट. ओ हो, सुपर शॉट. आणि बघा सगळ्यांना धक्का दिलाय भावेश पाटीलने. बात आहे, ताकद सगळ्यांजवळ असते पण त्याचा वापर प्रत्येक जण करत नसतो. भावेश करतोय. ऋतिकच्या अगेन्स्ट 2 षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ, हुक केलाय, पाठवलाय चेंडू सीमारेषे बाहेर. बघूया, बाहेर गेला की आत पडून गेलाय. अंपायर सांगतायत 4 धावा. म्हणतात अभ्यास केला रितेश म्हात्रेचा आणि पेपर आला भावेश पाटीलचा. आणि भावेश पाटील जशी बॅटिंग करतोय डगआउटमध्ये बघा सगळेजण आश्चर्यचकित आहेत की आनंदात आहेत कळत नाही, पण खेळतोय टीमसाठी आणि धावा कोणाच्या अगेन्स्ट करतोय, वडवलीच्या अगेन्स्ट. ही मोठी गोष्ट आहे. आणि नाही विनोद सर, बरेच दिवस भावेश बाहेर गावी होते ना, आणि लेबरची पहिली स्पर्धा ते खेळत आहेत. हा, ते टूरवर होते दुबईला. हो, वेगवान चेंडू. ऋतिक मात्र कमबॅक करतोय. अखेरचा हा बॉल डॉट फेकलाय, पण हरकत नाही. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत, 17 आलेले आहेत आणि एकूण धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस झालेली आहे 46 म्हणजे धावसंख्या आता अखेरच्या ओव्हरमध्ये बघूया 50च्या पुढे जायला यात शंका नाही, पण ही 60च्या पुढे जर गेली तर एक चॅलेंज असेल वडवलीला, कारण की सोनारपाडाकडे तो क्वालिटी अटॅक आहे. त्यामुळे एक चांगली मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना. पण बघूया फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होतंय. किंग ट्रॉफी ही प्रत्येकाला आवडणारी स्पर्धा आहे आणि नेहमीच बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी ही लोकप्रिय स्पर्धा म्हणजे किंग ट्रॉफी, जी पांडुरंगदादा संत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगडच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. आणि हक्काचं मैदान उसरगडचं, आणि असं मैदान असणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. खऱ्या अर्थाने एखाद्या मैदानासाठी 5 एकर किंवा त्याहीपेक्षा जास्त जागा लागते. इथे 5-5 फुटासाठी भांडणं होतात आणि मैदान राखून ठेवणं खरं तर ती मानसिकता गावकऱ्यांची असायला हवी, त्या गावातल्या राजकीय पुढाऱ्यांची असायला हवी. नाहीतर आता साधं अंगणसुद्धा राहिलं नाही लोकांना आणि भविष्यात टर्फमध्येच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल पैसे देऊन. ही टर्फची संस्कृती आता झपाट्याने वाढत चालली आहे. हवेत झेल होईल का, आहे तिथे कल्पेश आणि हा झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय भावेश. न्यू बॅटर प्रथम प्रथम ठाकूर, एक प्रथमेश पालकर, एक प्रथम ठाकूर. एकूण डावा झाल्यात आपण बघतायत 46. आर्यनने इथून मात्र पहिली विकेट वैयक्तिक प्राप्त केली आहे आणि हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. रितेश अत्यंत घातक बॅटर आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत जर थांबला असता किमान 2-3 षटकार त्याने ठोकले असते. पण बघूया, प्रथमकडे ती क्षमता आहे. तो देखील या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. समोर आर्यन. ओहो, नुसता वेग नाही तर ॲक्युरेसी बघा. फलंदाजाला बीट केला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात आऊट झालेले आहेत प्रथम.
न्यू बॅटर यश खेळणे मैदानामध्ये दाखल झालेले आहे. भावेशच्या सोबतीला स्ट्राईक मात्र भावेशने घेतलेली आत्मविश्वासाने घेतली आहे. कारण त्याने या इनिंगमध्ये खूप जबरदस्त बॅटिंग केली. मागच्या ओव्हरमध्ये त्याने ऋतिक पाटीलला टार्गेट केलं आणि तो कॉन्फिडन्स आता मात्र या ओव्हरमध्ये त्याला तो दिसतोय. हो, चांगला चेंडू होता आर्यनचा. आर्यनने इम्प्रेस केलाय. या संघाला लाभलेला एक जबरदस्त उगवता सितारा. मला आठवतंय आकाश पाटील देखील फार कमी वयाचा खेळाडू 14 ते 15 वय असेल जेमतेम आणि शिरडोनच्या मैदानावरती पदार्पण केलं. तिथं बेस्ट बॉलर ठरला. पण वेळेअभावी तो टीममध्ये दिसत नाही. शुभम, आकाश हे 2 बंधुराज हे गोलंदाज म्हणून सातत्याने त्याला मोटिवेट करण्यात आलं करिअरच्या सुरुवातीला. ऑन साईडला खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा तर इथून कंप्लीट झालेल्या आहेत. चांगला थ्रो होता टीममधून पण 2 धावा नाही रोखता आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 48 झाल्यात. त्यावरचे 2 चेंडू शेष आहेत. बघूया चांगलं कंट्रोल केलंय. ही इनिंग आपण जर पाहिली तर या इनिंगमध्ये थोडं अप्स अँड डाऊन आपण बघितलं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 त्यानंतर 8 धावा त्यानंतर पुन्हा 17 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये केवळ धावा आलेल्या आहेत त्या 2. 4 बॉलमध्ये 2च दिल्यात. एक नवख्या गोलंदाजाने. ओहो! सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी आहे बघा. अचूकता त्या ठिकाणी बघायला मिळते. नुसता वेग नाहीये, कमी उंची आहे. गोलंदाज म्हटलं की आपण नेहमी बघतो की एक 5.5 फुटाचा गोलंदाज असायला हवा वेगवान. पण कमी उंची जरी असली तरी तो वेग बघा. रीच पॉइंटवरती येऊन जेव्हा शोल्डर पूर्णपणे ती ताकद आपल्याला दिसते, खांद्याचा वापर तो करतोय आणि तिथून तो वेग जनरेट करतोय. मिस टायमिंग स्वतः जज करतोय आणि झेल स्वीकारला आर्यनने आणि काय गोलंदाजी केली आहे बघा. शेवटचं षटक इकॉनॉमिकल केवळ 2च धावा दिल्यात आणि काय कमबॅक केलंय. हे नावातच सर्व काही आहे. चेंज द गेम. त्यांनी कित्येकदा असे सामने चेंज केलेले, गेम चेंज केलेले, आपल्या बाजूने सामने झुकवलेले. ही विशेषतः हे वैशिष्ट्य त्या टीमचं राहिलंय आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की चेंज द गेम वडवली. बिल असं वाटलं की मोठं टार्गेट सेट चेस करावं लागेल. पण इथून मात्र अखेरचं षटक फक्त 2 धावांचं आणि मला वाटतं आजच्या दिवसातील हे सगळ्यात इकॉनॉमिकल षटक असेल भावेश. पण मेडन ओव्हर देखील पडलेली आहे. या आजच्या दिवसामध्ये जी मेडन ओव्हर टाकली होती जयेश जाधवने आणि इथे मात्र आपण बघतात केवळ 2 धावा. टार्गेट बघूया किती धावांचं आहे. टार्गेट आहे एकूण 49. हे टार्गेट देखील फार कमी म्हणता येणार नाही, फार जास्त म्हणता येणार नाही. पण सोनारपाडा संघ देखील या टार्गेटला मोठं बनवू शकतो. ती क्षमता त्यांच्या गोलंदाजीमध्ये, ती क्षमता त्यांच्या क्षेत्ररक्षकामध्ये. पण बघूया समोर वडवली आहे. 49 धावांचं संरक्षण या मैदानामध्ये केलं जाईल की या मैदानामध्ये या धावसंख्येला चेस केलं जाईल. इतर येणारी वेळ सांगेल आणि खेळाचं उत्तरार्ध सांगेल. खेळाचं उत्तरार्ध कसं असेल या ऐकूया आपण आजेगावचा एक बुलंद आवाज कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष ऐकूया आपण नितीन काळन सरांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
आणि 49चं टार्गेट या मॅचमध्ये. मात्र आर्यन म्हात्रेने काय बॉलिंग केली. 3 ओव्हरमध्ये 46 होत्या. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाड्याच्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावा. रितेश म्हात्रेची विकेट, हवेची विकेट आणि तिथून कमबॅक झालाय. मात्र बघायचं 49 धावासुद्धा फायटिंग असू शकतात. संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत. सलामी जोडी ऋतिक पाटील आणि शुभम पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी. आताच दिवा विभागात जागृती स्पोर्ट्स हे शॉप ओपन करण्यात आलं विनायक पाटील यांच्या माध्यमातून. मात्र दिवाळी वासियांना जी समस्या होती, नक्कीच क्रिकेटचं सर्व साहित्य मात्र आता त्यांना मिळेल. आणि सर्व कॉमेंटेटर्स असतील, अंपायर्स असतील, सर्वांना इन्व्हाइट सुद्धा केलं होतं विनायक पाटील यांनी. चं टार्गेट आहे ऋतिक, ज्याने मागच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं नेवाली पाड्याच्या विरुद्ध. तोच ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळताना गोलंदाजी करण्यासाठी. करण ठाकूर वर्सेस पाटील. चांगलं बॅटल असेल. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. भावेश वेगाने आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले. स्वतः यष्टिरक्षक गेले रितेश आणि खातं उघडलं होतं ते हंसिका 11. वडवली 20 संघाचं नितीनजी केनी, धरणागावचे उद्योगपती यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. अशी सेमीफायनलची मॅचमध्ये उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. दिवा आणि तिसगाव. लक्षात घ्या, 5 षटकांचे जर सामने तुम्हाला खेळायचे असतील तर किमान 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आज 9:15 वाजता सुभाष पाटील सर इथे उपस्थित झाले होते आणि मॅच 11:30ला सुरू झाली. नावाली संघाने थोडंसं लेट केलं, हरकत नाही आहे, क्रिकेट आहे. बरेचसे खेळाडू कॉलेज असेल, जॉब असेल. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ तिसरे खेळत आहेत. प्रथम तिथे चांगली फिल्डिंग आहे. 1 धावा मिळेल. 3 धावांवरती ऋतिक नोट आउट आहेत. 49चा चेस आहे 4 षटकांच्या मॅचमध्ये. हंसिका 11 चेंज द गेम. वडवली 20 संघ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये कोणगावची स्पर्धा सुद्धा गाजवली. ऋतिक पाटीलला 4 व्हीलर कार सुद्धा मिळाली. टेनिस असो, रबर असो, सातत्याने वडवली 20 संघ खेळत असतो आणि चांगला खेळतो. यावर्षी सोनापाडा संघ पावसाळी क्रिकेटमध्ये चांगला खेळला. इथे मात्र बॅटची हलकीशी एज लागली होती. एकच धाव मिळाली. शुभम पाटील आपण पाहतोय सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 4 वरती. 49चा चेस आहे. जितका वाटतोय सोपा तितका सोपा नाही आहे, कारण की बॉलिंग युनिट ज्यामध्ये विनोद सरांनी मगाशी उल्लेख केला, करण ठाकूर आहेत, प्रथम आहेत, आर्यन आहेत, यश केनेला विसरून चालणार नाहीये. त्यामुळे 4 प्रॉपर गोलंदाज या टीमकडे आहेत. आता आर्यनचं शेवटच्या षटकात कमबॅक तुम्हाला पाहायला मिळालं. अवघ्या 2 धावांचं षटक. त्यामुळे 50च्या आत थांबवण्यात यश मिळालं. असं वाटत होतं 60-65 पर्यंत पोहोचेल या मॅचमध्ये सोनारपाडा संघ. मात्र चांगला कमबॅक झाल्यानंतर बघायचं आहे, बॅटिंग चांगली करावी लागेल. 49 चेस करायचे आहेत. चांगला चेंडू होता. करण ठाकूरचा कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या 4 वरती. 49 धावा चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे पहिल्या षटकात थोडंसं शांत ठेवलं. आतापर्यंत 4 चेंडूवरती करण ठाकूर या मॅचमध्ये 0 वरती बाद झाले. कमलेशने त्याला पहिल्या चेंडूवरती बाद केलं. हाही चांगला चेंडू आहे. कमबॅक पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. करण ठाकूर चांगली बॉलिंग करतायत. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर आहे, मात्र तो लँड होईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं आलाय सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. त्यामुळे धावा झाल्या 10-18 बॉलमध्ये 39 अजूनही करायचे आहेत. हंसिका 11 चेंज द गेम वडवली 20 संघाला.
सातत्याने सचिन म्हात्रे या संघाचे खंदे समर्थक ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वडवली म्हटल्यानंतर वडवली बीच संघ जेव्हा जेव्हा खेळतो कोपर संपूर्ण गाव या संघाला सपोर्ट करत असतो. वडवलीचे ग्रामस्थ असतील, आमच्या माता भगिनी असतील आणि बॉलिंग करण्यासाठी आर्यन ठाकूर आलेत. इथे मात्र आर्यन ठाकूरच्या विरोधात फटका चांगला आहे. गॅपमध्ये हा फटका आहे. चांगला थ्रो फेकी आणि योग्य कॉल आहे. मला तरी असं वाटतं कदाचित रनआउटचा धोका पत्करावा लागला असता, कारण की प्रथमेश पालकर तिथे होते. सर्वात चांगला क्षेत्ररक्षक सोनारपाडा टीम म्हटल्यानंतर या टीमचा पाहिला जातो आणि त्याच्या हातामध्ये बॉल होता. त्यामुळे ऋतिकनेही सांगितलं की शुभमला थांबायचे. धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये 38 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. पुढचा बॉल आर्यन. हाही चेंडू त्याच दिशेने खेळतायत. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रथमेश आले होते, तर रितेश मधोमध आले. त्यामुळे 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 13. 13 धावा झालेल्या आहेत. 36 अजूनही करायचे आहेत. 49चा चेस आहे. 13 झालेले आहेत. भावेशने सुद्धा चांगली बॅटिंग केली, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्यालाही अपयश आलं. 2 षटकार उत्तुंग पाहिले भावेशचे. एकच धाव मिळेल. एक ते धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. 35 धावा इथून अजूनही बनवायचे आहेत. 15 बॉल 35. 15 चेंडू 35 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचं. मी मगाशी उल्लेख केला, संध्याकाळचं सत्र आहे. त्यामुळे जितक्या धावा सोप्या वाटत आहेत तितक्या सोप्या नाही आहेत. अन्सिका 11 चेंज झाली आहे. वडवली बीला जरी बॅटर चांगले असतील मैदानाच्या आतमध्ये, आता अपोजिट टीमकडे बॉलिंग युनिट सुद्धा चांगलं आहे. फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. शुभम पाटीलच्या बॅटमधून आलाय सिक्सर. चौदा चेंडू 29 धावा त्या मॅचमध्ये करायचे आहेत. षटकाराने समीकरण बदललंय. 14 बॉल 29 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. उलटॉस, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. भीमर बॉल आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि नो बॉलची एक, अशा 3 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट. 26 धावांची अजूनही गरज आहे. जयेश पाटील सातत्याने चेअरअप करतायत फलंदाजांना. जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही पाहतो जयेश पाटील जेव्हा जेव्हा चेअरअप करतात, खेळही चांगला होतो फलंदाजांचा. आणि इथे चेअरअप करणं गरजेचं आहे फलंदाजाला, जरी मोठे फटके येत नसतील. 26 अजूनही बनवायचे आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट आहे. माफ करा, 25 धावांची अजूनही गरज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फ्रीटचा बॉल होता, कारण या अगोदरचा बॉल नो बॉल होता. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 पूर्ण झाले आहेत. आणि आता काय घडलंय, सुभाष सर यांचा इशारा येईल. बॉल सीमा पार, आलाय चौकार. बेसबॉल हिट. बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. बॉल आणि आता 15 धावांची गरज. काय फटका खेचलाय शुभमने. प्रचंड ताकद आहे. त्याचमुळे हार्दिक पांड्या हे नाव सुद्धा त्याला देण्यात आलेलं आहे. वडोलीचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे. 12 बॉल 15ची गरज आहे. पाणी घेऊन जायचे. जयेश वेगाने जाऊ शकतात. 12 बॉल 15ची गरज. बारा चेंडू 15 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग शुभम पाटील वैयक्तिक 20 वरती नाबाद आहे. पहिल्या मॅचमध्ये शुभमने 31 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये ऋतिकचं अर्धशतक पाहायला मिळालं.
मालिका वीरसाठी इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मात्र फायनल मॅचच्या धावा काउंट नाही आहेत. 3च मॅचमध्ये तुमचा धावा विकेट पाहिल्या जातील म्हणजे सेमीफायनलपर्यंत. आणि हा चांगला नियम आहे कारण की प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आहे. सेकंड राऊंडची मॅच 4 ओव्हरची आहे. सेमीफायनल 4 ओव्हरची आहे. त्यामुळे फायनल जरी 3 ओव्हर झाल्या शेवटला आपल्याला जर वेळ कमी उरला तर कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही. हा चांगला नियम आहे. त्यामुळे 3 मॅचच्या धावा विकेट तुमच्या काउंट होतील. 12 बॉल 15ची गरज आणि बॉलिंग करण्यासाठी आलेत यश केने. 12 चेंडू 15 धावांची गरज. यश केने. याच यशने टेनिस बॉलमध्ये 6 बॉल 6 चेंडूमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये निळजे ग्राउंडमध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय. 11 चेंडू 15 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. सोनारपाडा की वडवली बी किंग ट्रॉफीच्या फायनलमध्ये कोण पोहोचेल? उद्या पांडुरंग संते साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आणि ग्रामस्थ मंडळ उसारगार. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आर्यन तिथे आहेत. थोडंसं लेझी राहिले होते आर्यन. मात्र ऋतिक आणि शुभम सुद्धा लेझी राहिलेत. त्यांचाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 10 बॉलमध्ये 14 अजूनही करायचे आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो. वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये. एखादी चुकी तुम्हाला मॅचमधनं बाहेर घेऊन जाऊ शकते. 10 बॉल 14. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन. ती कोरोनाच्या काळात बंद पडली होती. भरपूर त्रास नागरिकांना झाला. पूर्ण भारत देश. वाह भाई वाह! शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. शुभम पाटीलच्या बॅटमधून आलाय सिक्सर. पाटील. पाटीलचं राज पाहायला मिळतंय केनेच्या विरुद्ध. अजून एक. वाह शुभम वाह! धावा मिळतील 6 आणि धावा झालेत. भावेश आम्हाला सांगतायत 47-47. फक्त 2 धावांची गरज आहे आणि 32 वरती नाबाद आहे शुभम पाटील या मॅचमध्ये. बॉलिंग सुद्धा चांगली केलेली आहे शुभमने या स्पर्धेमध्ये. हे विसरून चालणार नाहीये. अष्टपैलू कामगिरी तुम्हाला फायदेशीर पडते मालिका वीरसाठी. कधीही लक्षात घ्या. फक्त तुम्ही बॅटिंग करत असाल तर तुम्ही फक्त धावा बनवू शकता. अजून एक. मॅच झाली फिनिश आणि हंसिका 11 चेंज द गेम वडवली बी संघ किंग ट्रॉफीच्या फायनल मध्ये. अभिनंदन वडवली बी. अभिनंदन नितीन केनी जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. कॅश प्राइज सुद्धा मिळेल शुभमला कारण 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. सकाळी 3 मारले होते शुभमने. आताही 3च मारलेत आणि शुभमने वैयक्तिक धावा केल्यात या मॅचमध्ये. भरत संते यांच्या शुभहस्ते आपण आमचे समालोचक मित्र विनोद पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या भरत संते आपल्या शुभहस्ते विनोद पाटील सरांचा सत्कार होईल. भरत संते साहेबांना विनंती होतो की आपण विनोद पाटील सरांचा सत्कार करायचा या मॅचमध्ये. 38 38 धावांचे